नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्नांची गरज. गुन्हेगारांना शिक्षेच्या पर्यायाने कायद्याचा धाक निर्माण होण्याची गरज सांप्रत काळी जास्त अधोरेखित झाली आहे. जिल्ह्यात नशेखोरी आणि गुन्हेगारांनी कळस का गाठला असावा असा प्रश्न करता ही गरज प्रकर्षाने जाणवते. ही गरज पोलीस प्रशासन आणि सामाजिक कळकळ असणारा सरकारी वकील वर्गच पूर्ण करू शकतो. सरकारी वकील व पोलिसांना मॅनेज केले तर निर्दोष सुटू शकतो असा गुन्हेगारांचा समज नष्ट करणारी संयुक्त कृती पोलीस आणि सरकारी वकिलांकडून अपेक्षित आहे. गुन्हेगार निर्दोष सुटला तर हे दोन्ही घटक जबाबदारी एकमेकांवर ढकलतात. राज्याचे सत्र न्यायालयामधील शिक्षेचे प्रमाण 18% आहे. सांगली जिल्ह्याचे हेच प्रमाण 9% आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत जवळपास सर्व खटल्यांमध्ये शिक्षा होत असते. या 9%मध्ये 4% पोक्सो शिक्षा आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे शिक्षेचे प्रमाण सरासरी 4 ते 5%च आहे. या 9% शिक्षा घेणाऱ्या सरकारी वकिलांची नावे जाहीर होणं आवश्यक आहे. जिल्हाधिकारी जिल्ह्याचे न्यायदंडाधिकारी असतात. सरकारी वकिलांवर तसेच पोलिसांवर त्यांचे पूर्ण नियंत्रण व अधिकार असतात. शिक्षेचे प्रमाण वाढावे यासाठी पूर्वी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार पोलीस व सरकारी वकील यांची संयुक्त कार्यशाळा होत असे. या कार्यशाळेमध्ये परिणामकारक तपास कसा करावा व सरकारी वकिलांना न्यायालयात बाजू भक्कमपणे कशी मांडावी याबाबतचे मार्गदर्शन केले जायचे. परंतु अनेक वर्षे अशा कार्यशाळा झालेल्या नाहीत. काही भ्रष्ट पोलीस व सरकारी वकिलांना शिक्षेचे प्रमाण वाढावे असे वाटत नाही, कारण त्यांचा भ्रष्टाचाराचा मार्ग बंद होऊ शकतो. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.